शहरातील कोथरूडमध्ये भर रस्त्यात एका तरुणावर कोयत्याने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे। हल्ल्यापूर्वी आरोपीने लाव रे भैयाला व्हिडिओ कॉल असं म्हटल्याचा गंभीर आरोप जखमी तरुणाने केलाय। हा व्हिडिओ कॉल नेमका कोणाला होता आणि या हल्ल्यामागे कोणाचा मास्टरमाइंड आहे, पाहूया लोकमतचा हा विशेष रिपोर्ट। कोथरूडमधील कर्वे रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी अवघ्या काही सेकंदात हा थरार घडला। मोबाईल शॉपीत काम करणारे अमित सुरेश शिंदे दुकानाबाहेर उभे असताना 7 ते 8 जण त्यांच्या दिशेने धावून आले आणि त्यानंतर सुरू झाला कोयत्यांचा रक्तरंजित खेळ। अमित शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत धुमाळ याने लाव रे भैयाला व्हिडिओ कॉल असे म्हणत मोबाईलवर व्हिडिओ कॉल लावण्यास सांगितलं। काही क्षणातच त्याने कोयता काढला। त्याच्या साथीदारांनीही हातातले कोयते बाहेर काढत अमित शिंदे यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। या हल्ल्यात अमित यांच्या डोक्यावर गंभीर वार झाला। रक्तबंबाळ अवस्थेत अमित शिंदे जीव वाचवण्यासाठी धावत सुटले। आरोपीही हातात कोयते घेऊन त्यांच्या मागे धावत होते। अखेर चितळे दुकानाशेजारील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लपून अमित यांनी आपला जीव वाचवला। त्यानंतर त्यांनी भावाला आणि मित्रांना फोन केला आणि त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। यात आरोपी कोण आहेत ते देखील पाहूयात। प्रशांत धुमाळ, 6 ते 7 साथीदार, जखमी अमित शिंदे याची पत्नी ऋतुजा शिरगावकर, मेहुणा ऋषिकेश शिरगावकर, मामा प्रशांत नवघणे। अमित शिंदे याच्या म्हणण्यानुसार पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे त्यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या। 6 महिन्यात तुझा कार्यक्रम करतो अशी धमकी मेहुणा ऋषिकेश शिरगावकर याने दिली होती। याबाबत त्यांनी वारजे पोलीस ठाणे आणि पोलीस उपायुक्त कार्यालयात लेखी तक्रारही दिली होती। दरम्यान या हल्ल्यामागे कौटुंबिक वाद हे प्राथमिक कारण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र हल्ल्यावेळी उल्लेख करण्यात आलेला भैया नेमका कोण, व्हिडिओ कॉल कोणाला लावण्यात आला होता आणि संपूर्ण कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे। 26 सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास फिर्यादीनामे अमित सुरेश शिंदे यांनी आम्हाला जी फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या घरगुती वादातून एक निष्पन्न आरोपी प्रशांत धुमाळ आणि इतर 6 ते 7 आरोपी यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केलेला आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। गुन्हा रजिस्टर क्रमांक 146/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 189, 191, 90, 191, 115, 352, आर्म ॲक्ट 425 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन हे करीत आहे। भर रस्त्यात कोयत्याने झालेला हा हल्ला आणि त्याआधी उच्चारले गेलेले लाव रे भैयाला व्हिडिओ कॉल हे शब्द आता या तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा ठरण्याची शक्यता आहे। हल्ल्यामागील नेमका सूत्रधार कोण, व्हिडिओ कॉलवरील व्यक्तीची भूमिका काय आणि कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अलंकार पोलीस करत आहेत। पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com।